नागपूर अधिवेशन एक सहल, चलो नागपूर हा एक नारा घेऊन मी आमदार प्रतापराव या अधिवेशनामध्ये उतरलेलो आहे. काही मागण्या आहेत माझ्या, काही मागण्या आहेत ज्या मी अधिवेशनाद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि हा एक सायकलचा मोर्चा घेऊन तिथपर्यंत निघतो. ह्या खरंच चांगल्या मागण्या आहेत आणि लोकांचं हित त्याच्यातनं होणार आहे. परंतु खरंच मला ते हवं आहे का माहीत नाही. खरंच अशा ज्या सगळ्या मागण्या घेऊन लोक या अधिवेशनाच्या आसपास जातात त्यांच्या खरंच इच्छा त्या मागण्या पुऱ्या व्हाव्या ह्या असतात का बाबा आपण काहीतरी वेगळं याच्यातून घेऊन जायचं आहे या असतात. हे या चित्रपटाद्वारे कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नागपूर अधिवेशन एक सहल एवढ्याचसाठी म्हटलं की खरंच नागपूरमध्ये एक सहलीचं वातावरण आत्ता निर्माण झालेलं असतं. येत्या 7 डिसेंबरला ही सहल सुरू होते खऱ्या अर्थाने आणि 11 तारखेला आम्ही थिएटर चित्रपटगृहात तुम्हाला ही याचं सहलीचे प्रदर्शन देणार आहोत. एक खूप वेगळी भूमिका आहे माझ्यासाठी. निलेश जळमकरनी जेव्हा हा रोल मला ऑफर केला तेव्हा मला खूप बरं वाटलं. एकतर नवीन दिग्दर्शक, विदर्भातला चित्रपट करण्याचा माझा हा पहिलाच अनुभव. नागपूरमध्ये मी खूप लहान असताना गेलो होतो आणि त्यानंतर माझं हे पहिल्यांदाच जाणं झालं कारण चित्रपटाचं पूर्ण शूटिंग तिकडे झालं. आणि खरोखरच अधिवेशनात काय घडतं हे कुतूहल मला वाटतं सगळ्यांनाच असतं आणि ते मलाही होतं कारण मी कधी जवळून ते अनुभवलं नव्हतं आणि माझ्या हिशोबाने निलेशनी ते अनुभवलं असणार आणि त्याच म्हणूनच त्यांनी ते इतक्या सुंदर पद्धतीने रेखाटलं आहे आणि चित्रित केलेलं आहे. तेव्हा मला वाटतं एक गमतीदार सहल आहे. फुल एंटरटेनमेंट आहे. याच्यामध्ये कुठेही आर्ट फिल्म किंवा अशा पद्धतीने हा चित्रपट घेण्यात आलेला नाही आहे. एंटरटेनर आहे फुल टाईम. मकरंद अनासपुरे, चेतन दळवी, मी, मोहन जोशी, भरत गणेशपुरे सगळेच धमाल ॲक्टर्स आणि सगळ्यांनीच फार छान कामं केली आहेत. माझ्या वाटेला आलेली भूमिका ही मी जसं तुम्हाला आधी म्हटलं की चलो नागपूर एवढ्या जोशाने निघालेल्या माणसानंतर फिरतो का फिरवतो हे या चित्रपटाद्वारे कुठेतरी दाखवलेलं आहे. तेव्हा एक गमतीदार अनुभव आणि एक छान चित्रपट माझ्या वाटेला आलेला आहे. तेव्हा मी 11 डिसेंबरची फारच वाट बघतो आहे कारण आत्ताच माझा एक सिनेमा नावाचा चित्रपट लागला आणि तोही माझं काम खूप अप्रिशिएट झालं होतं. तसाच हा चित्रपटही लोकांना आवडेल आणि नक्कीच याला लोक खांद्यावर घेऊन नाचतील अशी माझी अपेक्षा. आणि एक छान पद्धतीने दाखवलेलं नागपूर अधिवेशन आणि विदर्भातलं एक प्रदर्शन हे तुम्हाला बघता येईल ह्या चित्रपटात. मला मजा आली. माझी खात्री आहे तुम्हालाही आवडेल. तेव्हा तुम्ही सगळेच म्हणा चलो नागपूर.